नमस्कार. आता माझ्या हातात जे पुस्तक आहे ना ते आहे अखेरचे शिलेदार. अखेरचे शिलेदार भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं पायदळ. पी साईनाथ. अनुवाद केलाय मेधा काळे. मधुश्री प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आणि पुस्तकाची किंमत आहे 350 रुपये. खरोखर वाचनीय असं पुस्तक आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची धुरा नक्की कोणाच्या अंगावर होती? शेतकरी, कष्टकरी, गृहिणी, कारागीर किंवा असेच कोणीतरी लाखो सामान्य लोक इंग्रजी राजवटीपुढे टाच रोवून उभे राहिले. यातले कुणी ना पुढे मंत्री झाले, ना राज्यपाल, ना राष्ट्रपती. त्यांची वर्णी फार मोठ्या शासकीय पदांवरही कधी लागली नाही. या सगळ्यांमध्ये एक समान धागा होता: इंग्रजी साम्राज्य आणि राजवटीला असलेला कडवा विरोध. अखेरचे शिलेदार या पुस्तकात स्वातंत्र्य लढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लिम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतातली विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत तर काही नास्तिक आहेत. काही डावे, काही गांधीवादी तर काही आंबेडकरवादी. या पुस्तकातले शिलेदार आपल्याला एक प्रश्न विचारतात: स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? त्यांच्यासाठी केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं. 1947 नंतरही त्यांचा संघर्ष सुरूच राहिला. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या प्रत्येकाला या गोष्टीची गरज आहे. स्वातंत्र्य सैनिकांना जे उमगलं ते आपल्याला कळलं पाहिजे. केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नाही हे उमगलं पाहिजे. तसंच या दोन्हींची सांगड कशी घालायची तेही. खरंच वाचा हे पुस्तक. खूप सुंदर पुस्तक आहे.